एकदा अक्कलकोट जवळच्या एका गावामधला एक श्रीमंत वाणी त्याच्या 3 म्हशी अचानक हरवल्या. कुठे गेल्या त्याचा काही थान पत्ता लागेना. त्याने खूप शोध घेतला, पण म्हशी मात्र काही केल्या मिळेना. त्या 3 म्हशी भरपूर दूध देत होत्या. आता काय करावं? अखेर त्याला स्वामी महाराजांचं स्मरण झालं. त्याने स्वामी महाराजांना तिथूनच प्रार्थना केली, महाराज माझ्या त्या म्हशी मिळू द्या, आणि त्या 3 म्हशी जर मला सुखरूप मिळाल्या तर त्यातली एक म्हैस मी तुमच्या चरणी अर्पण करेन. आणि दुसऱ्याच दिवशी ग्रहस्थ धावत धावत त्यांच्याकडे आला. गावाबाहेर एका झाडाला बांधून ठेवलेल्या 3 म्हशी मोठमोठ्याने हंबरडा फोडतायत. मला वाटतं बहुतेक त्या तुमच्याच असतील. वाणी आपल्या माणसांना घेऊन तिथे धावत धावत गेला. त्या 3 म्हशी त्याच्याच होत्या बरं का. त्याला खूप आनंद झाला. आता त्यातली एक म्हैस त्याला श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची होती. आणि इथे त्याची मती फिरली, कारण 3 म्हशी भरपूर दूध देत होतात. आता काय करावं? अखेर त्याने एक युक्ती लढवली. त्याच्याकडे एक भाकड म्हैस सुद्धा होती जी अजिबात दूध देत नव्हती. त्यांनी ती म्हैस नेऊन महाराजांच्या चरणी अर्पण केली. त्याची ती लबाडी महाराजांना समजलेली बरं का. महाराज अंतर्ज्ञानी होते, त्यांना ते सगळं कळलं. त्यांनी त्या भाकड म्हशीला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरनं हात फिरवला, तिला अंजारलं गोंजारलं आणि त्या वाण्याला सांगितलं, अरे बाबा तू ही म्हैस तुझ्याकडेच ठेव, पण ती बाजी आहे बरं का. आता ती माझी झालेली आहे, एरवी नको, पण निदान उत्सवाला किंवा सोहळ्याला या म्हशीचं दूध मला पाठवत जा. आता वाण्याने तर भाकड म्हैस दिली होती, त्याच्या दुधाचा काही हिशोबच नव्हता. आणि इथे महाराज आता दूध मागतायत. इथे त्याची बुद्धी पुन्हा भ्रष्ट झाली. तो मनात म्हणाला, मी फसलो बरं का, मी फसलो. ही म्हैस जर महाराजांच्या चरणी अर्पण केली असती, महाराजांनी ती स्वीकारली असती तर माझे हात सुट्टे झाले असते. आता इथे तर महाराज दूध मागतायत. महाराजांनी सांगितल्यानुसार ती भाकड म्हैस त्यांनी घरी नेली. आणि पाहतो तो काय, त्या म्हशीला पाणा फुटलेला. ती म्हैस सुद्धा आता भरपूर दूध देऊ लागली. हे पाहता त्या वाण्याची बुद्धी पुन्हा भ्रष्ट झाली. त्यांनी त्या म्हशीचं एक थेंबही दूध कधी उत्सवाला किंवा सोहळ्याला अक्कलकोटला महाराजांकडे नेऊन दिलं नाही. अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. त्याची ती म्हैस मरण पावली. खरं बघायला गेलं तर ती भाकड म्हैस, स्वामी महाराजांनी तिच्या डोक्यावर हात काय फिरवला, ती सर्व म्हैशींपेक्षा जास्तीच दूध देत होती. पण त्याच्या या लबाड स्वभावामुळे ती म्हैस तो गमवून बसला. भक्तगणो, आपण आपल्या दैवताकडे किंवा आपल्या देवाकडे सुद्धा लबाडी करायचं सोडत नाही. गरज सरो आणि वैद्य मरो अशातली गत आहे.